काल दिनांक 8/7/2025ला पहाटे आम्ही निवासस्थानी असताना आम्हाला फोन आलेला होता की डिवाइन लॉज मानकापूर चौक या ठिकाणी काही संशयास्पद नशाकारक पदार्थ बाळगलेल्या स्थितीत काही इसम आहेत. माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी आलो. निवासस्थानावरून त्याची माहिती घेतली. त्याच्यामध्ये असं होतं की डिवाइन लॉज येथे एक पुरुष आणि एक महिला हे एका रूममध्ये होते. त्या रूममध्ये ती जी महिला होती त्या महिलेनं काही त्यांच्या आपसात वाद झाल्यामुळे कंट्रोल रूमला कॉल केला होता आणि ते कॉल कंट्रोल रूमने बीट मार्शलला कळवले होते आणि त्या ठिकाणी भांडण झालेलं आहे आणि जाऊन बघा अशा प्रकारच्या कंट्रोलच्या सूचना होत्या. नियंत्रण कक्षाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी बीट मार्शल गेले. बीट मार्शल गेल्यानंतर त्या महिलेनं त्या पुरुषानं सांगितलं की आमचं भांडण आता या ठिकाणी मिटलेलं आहे, तुम्ही जाऊ शकता म्हणून. पण पोलिसांना संशय आला. त्या ठिकाणी रूममध्ये बेडवर काही सिरिंज, इलेक्ट्रॉनिक छोटा वजन काटा, त्याचप्रमाणे काही स्टिरिल वॉटर, रजनीगंधा पावडर अशा काही नशिल्या अशा वस्तू मिळून आल्या. एकंदरीत त्यांचं बोलणं ते संशयास्पद वाटलं. त्याच्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती आम्हाला आणि नाईट ऑफिसर, DBचे ऑफिसर यांना कळवली होती. आम्ही पंच घेऊन त्या ठिकाणी गेलो. पंच घेऊन त्या ठिकाणी पंचांच्या समक्ष पूर्ण रूमची त्याचप्रमाणे जे संशयित होते त्यांची झडती घेतली. याच्यामध्ये त्या रूममध्ये असलेला अदनान सरवर खान, वय 23 वर्ष, राहणार ताजबाग, नागपूर, याच्याकडे 21 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर जी आहे ती मेफेड्रॉन पावडर हा नशाकारक पदार्थ आहे हा मिळून आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सांगितलं की त्याच्या बाजूच्या रूममध्ये त्याचा जो मित्र आहे, त्याचा साथीदार जो आहे तौसिफ मतीन शेख, राहणार हुडकेश्वर, पिपाळा, हा त्या ठिकाणी होता. त्याची देखील पंचांसमक्ष आम्ही झडती घेतली. त्याच्याकडे 17 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर आम्हाला पोझिशनमध्ये मिळून आली. ह्या मेफेड्रॉन पावडरसोबत त्यांच्याकडे वजन काटा, रिकाम्या प्लास्टिक झिपलॉक पन्न्या असे काही पदार्थ मिळून आले आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की ग्राहक शोधून त्या ग्राहकांना आपण ही मेफेड्रॉन पावडर जी आहे ती विक्री करणार होतो आणि ती विक्रीसाठी त्यांनी ताब्यात बाळगल्याचं त्या ठिकाणी दिसून आलं. याच्यामध्ये सुमारे 3,80,000 रुपये किमतीचं मेफेड्रॉन पावडर जी आहे, 38 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर आम्ही जप्त केलेली आहे. त्याचप्रमाणे आरोपीने वापरलेली जी 4 व्हीलर आहे फोर्ड कंपनीची ती आम्ही जप्त केलेली आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मिळून आलेल्या ज्या इतर सर्व वस्तू होत्या, नशाकारक पदार्थांशी संबंधित वस्तू होत्या, तर त्या देखील आम्ही जप्त केलेल्या आहेत. आणि 2 आरोपींना आम्ही जागेवरून ताब्यात घेतलेलं होतं आणि यांना जो मेफेड्रॉन पावडर सप्लाय करणारा होता तो आहे मोहम्मद साहिल रफिक गुनानी, हा आझाद कॉलनी उमरेड रोडचा राहणार आहे. त्याला देखील आमच्या तपास पथकानं ताब्यात घेतलेलं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही याची माहिती वरिष्ठांना दिलेली होती आणि माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट CP श्री रेड्डी सर, माननीय नॉर्थ रिजन श्री दाभाडे सर, माननीय DCP नित्यानंद झा सर, माननीय DCP लोहित मतानी सर, माननीय ACP मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः, त्याच्यानंतर आमच्या DB टीमचे PSI देशमुख, शीतल राणे PSI, त्याचप्रमाणे PSI प्रशांत बोंद्रे आणि पोलीस अंमलदार राजेश, राहुल, विजय, प्रशांत, आशिष, हिमराज, पोलीस हवालदार सयाम, ओशी विपिन आणि कैलास या सगळ्या आमच्या टीमने ही कारवाई केलेली आहे. त्या ठिकाणी 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. काल रोजी 3 आरोपींना मान्य न्यायालयात हजर केलेलं आहे. त्यांना 10 तारीखपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी आमचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. ह्या संपूर्ण कारवाईमध्ये 38 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर, एक 4 व्हीलर कार आणि इतर काही त्यांच्याकडे रोख रक्कम काही मिळून आलेली आहे. असा मिळून 5,81,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे हा पूर्ण मुद्देमालाने जप्त केलेला आहे.